आज शुक्रवार. कुठेतरी बाहेर जायचं ठरवत होतो आणि ठरलं एका अशा वैशिष्ट्यपूर्ण मंदिरात जायचं जे फक्त शुक्रवारच्या दर्शनासाठी उघडलं जातं. या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे शेषनाग मंडळ, पंचमुखी मारुती आणि पंचमुखी गणपती बाप्पांच्या मूर्त्या आहेत. चला तर मग पाहूया या मंदिरात. महालक्ष्मी मंदिरात जाण्याआधीच वळणावर श्रीरामाचं भव्य मंदिर लागतं. या मंदिरात प्रवेश केल्यावरती उजव्या बाजूला एक तुळशी वृंदावन लागतं आणि तुळशी वृंदावनाच्या समोरच एक शिवमंदिर आहे. शिवमंदिरासमोर नंदी महाराज शंकराचं दर्शन करताना दिसतात. आम्ही देखील नंदी महाराज यांची परवानगी घेतली आणि शंकर भगवानांचं दर्शन घेतलं. शंकरांचं दर्शन घेऊन आम्ही श्रीराम मंदिराकडे वळलो. भगवान श्रीरामांचं मंदिर खूपच भव्य होतं. आतमध्ये खूप शांतता होती. मन प्रसन्न झालं. श्रीरामासोबतच इथे माता सीता आणि बंधू लक्ष्मण यांचे देखील दर्शन होते. श्रीरामांच्या मूर्तीमागेच त्यांचा एक मंत्र लिहिलेला आहे. श्रीरामांच्या उजव्या बाजूला गणपती बाप्पा आणि डाव्या बाजूला मारुतीरायांची मूर्ती होती. तिथून पुढे आम्ही महालक्ष्मी मंदिरात जायला निघालो. इथे ग्रामपंचायतीने अगदी किरकोळ शुल्कामध्ये गाडी पार्किंगची सोय केलेली आहे. इथली सर्व दुकानं ही इथल्या ग्रामस्थांचीच. इथे आपल्याला ओटीचं सर्व सामान मिळतं. अगदी साडीसुद्धा मिळते. आम्ही इथे ओटीचं सामान घेतलं आणि पुढे दर्शनासाठी निघालो. पुढे थोड्या पायऱ्या चढल्यावर आपल्याला अशी एक हातात गदा घेतलेली मूर्ती दिसते. जर तुम्हाला कोणाला माहीत असेल ही मूर्ती कोणाची आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तिथून लगेचच शेषनाग मंडळाचं दर्शन होतं. एक भव्य शेषनागाची पंचमुखी मूर्ती दिसते. पुढे गेल्यावर आपण मुख्य प्रवेशद्वाराने आतमध्ये जातो आणि आपल्याला प्रथम दर्शन होते ते पंचमुखी मारुतीरायाचं. मारुतीरायाची काळ्या पाषाणातील मूर्ती देखणी आणि सुबक होती. तिथून लगेचच आपल्याला कालभैरवाचं दर्शन होतं. कालभैरवांचं दर्शन घेऊन आम्ही आतमध्ये गेलो. पाहतो तर काय, भाविकांची खूपच मोठी रांग लागलेली. हे मंदिर फक्त शुक्रवारीच उघडं असल्यामुळे भाविक खूप दूरवरून महालक्ष्मी मातेचं दर्शन करण्याकरता येतात. इथे दर शुक्रवारी दुपारी महाप्रसादाची सोय केलेली असते. त्याची वेळ इथे मी तुम्हाला दाखवत आहे. त्यानंतर आपण
पंचमुखी महागणपतीचे दर्शन करून पुढे पुढे जात असताना आपल्याला माता सरस्वती आणि भगवान दत्तात्रयांचं पण दर्शन होतं. रांगेतून पुढे पुढे जात आपण मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करतो. तिथे व्हिडिओ शूटिंगला परवानगी नसल्यामुळे आपण तिथले काही फुटेज दाखवू शकत नाही. गर्भगृहातून बाहेर पडल्यावर आपल्याला नवग्रह मंदिराचे दर्शन होते, ज्यामध्ये नवग्रहांच्या मूर्त्या या स्वयंभू एकाच दगडात कोरून निघालेल्या आहेत. महालक्ष्मी मातेची मूर्ती ही स्वयंभू आहे. देवीचं रूप खूप तेजस्वी आणि मनमोहक आहे. महालक्ष्मी मातेचं दर्शन झाल्यावर आम्ही गेलो महाप्रसाद घ्यायला. इथे महाप्रसाद खाऊन झाल्यावर स्वतःचं ताट स्वतःच धुवून ठेवायचं असतं.